चर्चिल असं म्हणलं होतं की ही सगळी भिकारी माणसं किंवा या माणसांची लायकी नाही लोकशाही चालवायची. तुम्हाला सांगतो राजकारण का डॉमिनेट झालं. एक 10-15% लोक आहे वरचे ज्यांना फक्त देशाच्या पॉलिसीशी घेणं असतं. तो समाज मिलेनियर बिलेनियर आहे. उरले पुढचे 35-35 लोक ते आपण मध्यमवर्गीय आणि जे उरलेले 50% आहे त्यांना सर्वायवल आयुष्य. मी उद्या एक पक्ष काढला आणि त्या पक्षाचं अकाउंट लागलं वेबवर, त्याला किती पैसे आले हे जेव्हा घडेल ना तेव्हा राजकारणाचा लोलक अर्थकारणाकडे जाईल आणि तो हक्काकडे जाईल, कारण मी दिलेला असतं. ते नाही घडत आहे, हा प्रॉब्लेम. इथे अटलजींचं सरकार होतं, इंडिया शायनिंग सारखी चुकीची आणि फक्त बरोबर पॉलिशिंगची घोषणा दिली, काही न करता घरी बसवलं होतं. हे शहाणपण, हे विजडम त्या मतदारांनी मात्र जपलं ना, ज्यांनी मतदान केलं त्या. इंदिरा गांधींना पण आणल्यानंतर घरी बसवलं. इंदिरा गांधी नंतर जे आले ते आणखीन बेताल वागायला लागले, त्यांना परत घरी बसवलं. हे मात्र मतदारांनी ज्या 34-35-40% ॲव्हरेज मतदान झालं त्यात हा अंकुश मात्र ठेवला. आणि आत्ता ही 2 लोकसभा गेलेली आणि विधानसभा तिथं तुम्ही चेक कराच, त्यात लोकांना सगळ्यात जास्त लक्ष झालं की मला काय केलं पाहिजे. हा सगळा गडबड बाजूला सोडून कोणाला मतदान केलं पाहिजे, मला पैसे मिळायला लागले. तीनपाट इंग्लंड सारखा देश महाराष्ट्र एवढा पण नाही, सगळ्या जगाला मुरबाडलेला लुटमार केलेला देश. त्याच्या कुठल्या तरी पार्लमेंटमधल्या भाषणांची तुम्ही 400 वर्ष टेप लावून लोकांना सांगतात की काय विचार आहे. अरे हे सामान्य माणसं आमच्यापेक्षा मोठे आहेत की एवढ्या ब्रुटल आयुष्य जगून सुद्धा ती माणसं 70-75 वर्ष लोकशाही टिकवून ठेवतात. त्याचा अर्थ काय DNA असेल. त्यामुळे आपल्या लोकशाहीचं हे वैशिष्ट्य आहे की इतक्या प्रचंड अपमानानंतर हा देश लोकशाही 75 वर्ष चालू ठेवतो. जगातली सगळ्यात जास्त मोठ्या लोकसंख्येची लोकशाही असते आणि ती आज जगातल्या आपल्यापेक्षा जुन्या लोकशाहीला पण काही धडे देते. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि नागरिकशास्त्राच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. 26 जानेवारी जवळ येते. दरवर्षी ज्यावेळेस 26 जानेवारी 15 ऑगस्ट असे दिवस जवळ येतात त्यावेळेस आपण एका शब्दाचा, एका कॉन्सेप्टचा खूप वारंवार उल्लेख करतो, ते म्हणजे लोकशाही, डेमोक्रेसी. आणि त्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागतात. खरं तर नागरिकशास्त्रामध्ये आपण हाच प्रयत्न करतो की नागरिकशास्त्र, ज्याला आपण शाळेत ऑप्शनला टाकलेला विषय म्हणून वागवलं, त्याचा आपल्या आयुष्यातला किती महत्वाचा भाग आहे, ते किती महत्वाचं आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. लोकशाही पद्धत खरं तर भारत स्वीकारतो आणि त्या पद्धतीने चालतो. पण नेमकं काय असतं लोकशाही? ज्यावेळेस आता गेला काही वर्षभर आपण फक्त निवडणुकांच्या धामधुमीत गेला. बऱ्याच लोकांना त्या निवडणुका सुट्टीच्या दिवसा वाटतात, सुट्टीसाठीची एक संधी वाटते आणि बऱ्याच लोकांना त्यांचा कर्तव्य, हक्क बजावण्याचा दिवस वाटतो. पण हे असं नेमकं काय आहे? ही लोकशाही ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला हे चॉईसेस करण्याची मुभा पण कशी मिळते आहे, हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणूनच आज आपण हा एक पॉडकास्ट करतो आहोत. आपल्यासोबत खास पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत दीपक करंजीकर सर. नमस्कार. सरांना वेगवेगळ्या माध्यमातून आपण ऐकताना बोलताना पाहतो, तर स्वागत आहे सर तुमचं. आज आपण नागरिकशास्त्रावर डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीबद्दल चर्चा करणार आहोत. तर मला वाटतं सुरुवात करायला हरकत नाही ज्यावेळेस आपण लोकशाही म्हणतो आणि बऱ्याचदा लोकशाहीची तुलना इतर अस्तित्वात असलेल्या लोकशाहींसोबत केली जाते. तर भारताची लोकशाही आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ती इतर लोकशाहींपेक्षा कशी वेगळी आहे? सगळ्यांना नमस्कार. मला कौतुक करायचं आहे सावनी आणि ओंकारचं की अशा विषयावर पॉडकास्ट करतायत, जो खरं तर आपल्या सगळ्यात जवळचा आहे. नागरिक म्हणून नागरिक आपण प्रथम असतो आणि बाकी सगळं नंतर असतं. त्यामुळे इट्स अ व्हेरी नाईस इनिशिएटिव्ह. आय एम व्हेरी ॲप्रिशिएटिव्ह ऑफ दॅट. थँक्यू सर. विषय असा आहे की म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला, एका साम्राज्यवादी सत्तेच्या टाचेखालून भारत वेगळा झाला आणि त्याच साम्राज्यवादी सत्तांच्या टाचेखालून इतर देश वेगळे झाले. यात खूप फरक होता. तो फरक आधी नीट कळून घेतला पाहिजे. मुळात त्या टाचेखाली तो गेला तेव्हा पण जवळपास 650 छोटी छोटी संस्थानं होती आणि ती संस्थानं त्यांनी दुहीचं राजकारणाकरता जिवंत ठेवली. अधिकार काढून घेतले, भूगोल ठेवला, राजे पण ठेवलं, पैसा काढून घेतला. हे इंग्रजांनी सगळं फार हुशारीने केलं. त्यामुळे एक विस्कळीत देश, एक 650 आयडेंटिटी असलेला राज्याच्या, राजाच्या, परंपरेच्या, पोशाखाच्या, खाण्याच्या, पिण्याच्या अशा वेगवेगळ्या आयडेंटिटी असलेली एक बंच, ज्याला गाठोडं म्हणता येईल, असं मोकळं झालं. त्या गाठोड्यावरून ते वजन उठलं.
आणि तिथे लोकशाही आणणं इटसेल्फ वॉज अ व्हेरी बिग, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की एखादा अत्यंत अवघड असा प्रयोग होता. आणि राईट सो, मी आता भयंकर रॉंग येते, पण चर्चिल असं म्हणलं होतं की ही सगळी भिकारी माणसं किंवा या माणसांची लायकी नाही लोकशाही चालवायची, कारण त्यांनी ज्या राजवटी सोडल्या होत्या त्या सगळ्या अशा एक 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 युनिट होते, ते तुकडे छोटे तुकडे छोटे होते, तुकडे, आणि ते तेवढा एकच देश होता. हो. त्यामुळे जवळपास 1600 एथनिक्स, नंतर 1700-1800 तुमचे डायलेट्स, अशी अशी माणसं एका याच्यात गुंडलेली, आणि त्यांना लोकशाही चालवायची आहे, हा चॅलेंज होता. आणि मला वाटतं जगात कुठलाही भूखंड अशा पद्धतीने लोकशाहीच्या खाली आलेला नाही, विशेषतः तेव्हा. जे एक झालं की तुमची एथनिसिटी वेगळी, तुमचे ग्रुप वेगळे, तुमचे एक विविध प्रकारचे विविध रंगी माणसांचं गाठोडं, हा एक भाग. बरोबर. दुसरा भाग असा होता की या देशातनं 8 देश तुकडे वेगळे पडले ओव्हर द इयर्स ऑफ 90 इयर्स रूल ऑफ ब्रिटिश. या 1700 म्हणजे 1857चं स्वातंत्र्य युद्ध ते 1947चं आपलं स्वातंत्र्य युद्ध, या 90 वर्षामध्ये या देशातून 8 देश बाहेर पडले. नेपाळ, श्रीलंका, भूतान, ब्रह्मदेश, पाकिस्तान, बांगलादेश, हे सगळे देश बाहेर पडले. हे सगळे या भूभागाचा भाग होते. हे 600 संस्थानं होती, यातलीच ती एक ॲडिशनल तुकडे होते. त्यामुळे परत त्यांची देवाणघेवाण सांस्कृतिकदृष्ट्या एक होती. एक सांस्कृतिक राष्ट्र होतं. राजकीय राष्ट्र होतं नव्हतं त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो, पण ब्रिटिशांनी काय दिवे लावले हा विषय आहेच राजकीय राष्ट्राचा, तो वेगळा विषय करू शकतो. त्यामुळे सांस्कृतिक राष्ट्रवाद एक होता आणि तो या सगळ्या देशात होता. हे असं कधीही जगात घडलं नाही की एक भूखंड तसे 7 तुकडे ऑफिशियली देश होऊन मग तो भूखंड लोकशाहीचा किंवा स्वतंत्र झाला. त्यामुळे तुम्ही सुरुवातीचं जे आपण प्लेसमेंट म्हणतो ना, ती प्लेसमेंट इतकी विचित्र आहे किंवा इतकी ज्याला म्हणता येईल अनाकलनीय आहे की हे कसं चालवायचं हा मोठा विषय होता. आणि ते आपल्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की अशा 18 पगड लोकांना एकत्र आणून एक छत्री अंमल आणताना लोकशाही, म्हणजे इथे राजा आला असता हुकुमशाह किंवा एखादा मिलिटरी रूलर आला असतं तरी चाललं असतं, कारण ते एका रेजिमेंटेड पद्धतीने लोकांना बांधून ठेवतात. लोकशाही आहे, पूर्ण स्वातंत्र्य, समता, बंधुता हे सगळे त्याचे आयाम जे जगातल्या कुठल्याही लोकशाहीचे असतात. आणि या लोकांना की ज्यांना हे माहीतच नाही, तुम्ही कालखंड नीट बघितला ना, 1100 पासून ते 1900 पर्यंत या 800 वर्षात 144 वर्षाचा मराठा राज्यकाल सोडला तर हे कायम गुलामीत असलेले प्रदेश आहेत. मुघलांच्या आधी सगळे, नंतर ब्रिटिशांच्या. तुमच्या DNA ची एक मानसिकता तयार होते. समजा आता आपण या खोलीत असंच बोलत बसलो साधारण 40 वर्ष, तर पुढीचा DNA तसा होतो की ते त्या मॅनरिझमने वागतात, त्या हावभावांनी जगतील, कारण ते इम्प्रिग्नेट होत जातं आपल्या पेशींवर. हे सायन्स आहे. तो 850 वर्षाचं एक गुलामीचं इम्प्रिग्नेशन जे आहे आपल्या सगळ्यांच्या DNAवर, सगळ्यांच्या जगण्यावर, त्याचा पण एक विचित्र भाग आहे. असं जगात कुठे घडलेलं नाही की इतकी परकीय राजवटी आणि त्या अत्याचाराच्या त्या गुलाम बनवणाऱ्या, त्या काही स्वातंत्र्य, समता वगैरे अशा उद्घोष करणाऱ्या राजवटी नाहीत. ते ब्रुटल, आणि हे दुसरे चांगल्या चेहऱ्याचे पण त्यांच्यापेक्षा ब्रुटल. म्हणजे त्या मुस्लिम आक्रमणांनी जेवढ्या हत्या केल्या नाही तेवढ्या हत्या ब्रिटिशांनी केलेल्या आहेत देशामध्ये, आणि त्या बुरख्याखाली केल्या आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला रेल्वे आणतो, आम्ही तुम्हाला सुधारणा आणतो, अशा केलेल्या आहेत. तर इतका इन्सल्टेड, म्हणजे जे म्हणतात ना इन्सल्ट टू इंजुरी, एक जखम आहे आणि त्यात परत मीठ छेडलं आहे, त्याचा परत अपमान आहे. हे दोन्ही भोगलेला प्रदेश हा लोकशाहीकडे येणं हा इटसेल्फ, म्हणजे मी तर कधी नेहमी असं म्हणतो, 1-2 ठिकाणी मी पार्लमेंटमध्ये बोलताना पण असं म्हणालो होतो परदेश शिष्टमंडळासमोर की याचा कोणी अभ्यासच केला नाही, हे इतकं नॅचरली घडत गेलं, याचं काही कारण शोधलं नाही. असं काय झालं असेल? अहो, तुम्हाला मध्यपूर्व स्वतंत्र होऊन किती दिवस झाले? काय अवस्था आहे मध्यपूर्वेची? मध्य आशियाची काय अवस्था आहे? दक्षिण अमेरिकेची काय अवस्था आहे? हे तर एक देश नाहीत भारतासारखे, पण त्यातल्या त्यात थोडे जवळ असणारे आचार विचारांमध्ये, चालीरीतीमध्ये, परंपरेमध्ये जवळ, हे सुद्धा तुकडे, यांचे किती तुकडे पडले. असं घडलेलं नाही. आणि हे खरोखर याच्यावर एक म्हणजे हा विषय तुम्ही घेतला आहे, ठीक आहे, आता नागरिक शास्त्रापुरता आपण घेऊ, पण मुळात हा संशोधनाचा विषय आहे की असं का टिकलं असेल हे कोणाला शोधावंसं वाटत नाही. भारतीयांना सगळ्यात जास्त मार्क दिले जातात माणूस म्हणून, आणि हे आपल्याला त्याचं काही वाटत नाही. 3 पाट इंग्लंडसारखा देश वर्ष एवढा पण नाही, सगळ्या जगाला लुबाडलेला, ओरबाडलेला, लुटमार केलेला देश. त्याच्या कुठल्या तरी पार्लमेंटमधल्या भाषणांची तुम्ही 400-400 वर्ष टेप लावून लोकांना सांगतात की काय विचार आहे,
काय थॉट आहे, काय शेक्सपियर आहे, काय वर्ड्सवर्थ आहे. हे सगळ्या लोकांचं तुम्ही कौतुक करता, काय विचारवंत आहे. अरे हे सामान्य माणसं त्यांच्यापेक्षा मोठी आहेत की एवढ्या ब्रुटल आयुष्य जगून सुद्धा ती माणसं 70-75 वर्ष लोकशाही टिकवून ठेवतात. याचा अर्थ काय DNA असेल. त्यामुळे आपल्या लोकशाहीचं हे वैशिष्ट्य आहे की इतक्या प्रचंड अपमानानंतर, इतक्या प्रचंड जखमेनंतर फाळण्यांसारख्या 8 फाळण्या आहेत, एक फाळणी नाही आहे. हा देश लोकशाही 75 वर्ष चालू ठेवतो. जगातली सगळ्यात जास्त मोठ्या लोकसंख्येची लोकशाही असते आणि ती आज जगातल्या आपल्यापेक्षा जुन्या लोकशाहीला पण काही धडे देते. खूप खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि ज्या पद्धतीनं आत्ताची आपली लोकशाही अस्तित्वात आहे, म्हणजे जे काही स्वरूपात आपण ती स्वीकारली आहे, तुम्हाला काय वाटतं की काय कारणांमुळं या पद्धतीची लोकशाही आपण स्वीकारली असेल? कारण आपल्याकडे अमेरिकेसारखी उदाहरण आहे जिथे सुद्धा लोकशाही अस्तित्वात आहे, पण तिथली पद्धती लोकशाहीची आणि आपल्याकडची पद्धती खूप वेगळी. खूप वेगळी. तर या पद्धतीचं काय कारण असू शकेल? त्याचं कारण तीच ना, मी तुझे म्हटलं ना की विविधता जी आहे तिला अध्यक्षीय लोकशाही ऍड्रेस नाही करू शकणार. मुळात मी एक नाही. बरं, मी जो एक होतो तो तुम्ही विखंडित केलेला आहे. तुम्हाला एका जर याच्या खाली बांधायचं असेल तर म्हणजे 2च पक्ष आहे अमेरिकेत, डेमोक्रॅटिक रिपब्लिकन. 2च विचारधारा झाल्या निवडणुकीच्या, ज्याच्या बळे सत्ता पालट होईल अशा 2च विचारधारा, डेमोक्रॅटिक आणि लोक. असं भारतात होऊच शकत नाही. या विविधतेला करण्याकरता तुम्हाला, म्हणून ते प्रांतवार रचना ज्या सगळ्या केल्या त्या सगळ्या आपल्या संविधानातले जे कलम आहेत ते सगळे याचा विचार करून केलेले आहेत आणि ते तसंच करणं आवश्यक होतं. आणि ही इंग्रजांपेक्षा वेगळी लोकशाही आहे, कारण हिचा जो कॅनव्हास आहे, ज्यांना ॲड्रेस करायचं आहे, ज्यांच्यापर्यंत हे फायदे किंवा सवलती किंवा त्याचे जे काय असतील ते आयाम पोचवायचे आहेत, बरोबर, ते नागरिक सुटे सुटे मणी आहेत. ते फक्त एका माळेत सांस्कृतिकदृष्ट्या वेळलेले आहेत, बाकी ते जगण्यात पूर्ण वेगळं आहे. आज काश्मीरचा माणूस केरळला गेल्यानंतर काय त्याच्यात जगण्यात साम्य आहे? म्हणजे असे अनेक प्रांत आहेत ना की त्यांचं सगळंच वेगळं आहे. म्हणजे आता आपण पूर्वोत्तर देशात गेलो, नैऋत्य किंवा आपल्या म्हणजे ईशान्येकडे गेलो आपण, तर तिकडची जी 7 राज्य आहे, मिझोराम, नागालँड सारखी, मी तिथे मोटरसायकलवर गेलोय. त्या आपल्या ज्या खाण्याच्या पद्धती त्या पण तिथे नाही आहेत. तुम्ही अरुणाचलला 0मध्ये गेलात तर आपण ज्या पद्धतीने खातो, जे अन्न असतं ते अन्न नावाचा प्रकार नाही, ते वेगळंच आहे. आणि ते भारत माता की जय का म्हणतात, ते तिरंगा का लावतील? म्हणून त्यांना मला श्वास घ्यायला जागा आहे असं संविधान तयार करायला लागतं. म्हणजे आंबेडकर संविधान समितीचे प्रमुख होते, अनेक लोक होते. आपण कधीही हे समजून घेत नाही की मला हे तुम्ही सोडून द्याल. हो, इंग्रज काय पळपुटासारखे पळून गेले, नाविकांचं बंड झालं म्हणून इंग्रज पळून गेले, हे सोडून गेले लोकशाहीच्या नावाखाली आपल्यावर. हे सगळं कोणी सांभाळलं असेल? हे त्या माणसांनी सांभाळलं, जे त्या संविधान समिती त्यांनी करताना प्रत्येक गोष्टीचा विचार केला. म्हणजे वयाचा सगळ्या डेमोग्राफी चेक केल्या, वयाच्या केल्या, वर्णाच्या केल्या, खाण्यापद्धतीच्या केल्या, आचारविचारांच्या केल्या, परंपरांच्या केल्या, पोशाखाच्या केल्या, सणांच्या केल्या. या सगळ्या डेमोग्राफी भारतातला असा तुम्ही राईट टू लेफ्ट, नॉर्थ टू साऊथ हे सगळ्या चेक केल्या आणि त्या प्रत्येक चौकोनात एक डॉट पडेल का असं संविधान आहे. तुम्ही संविधान कधी तर खरंच वाचलं म्हणजे परत मी तसं म्हणेल. आणि मी हे मुळातच फार म्हणजे असं काहीतरी एक विचित्र, म्हणजे याला म्हणतो ना विचित्र म्हणण्यापेक्षा खूप काहीतरी गौप्य परत बोलतोय असं नाही, गौप्य वगैरे काही नाही. मला असं वाटतं याची योग्य किंमत आपल्याला कळलेली नाही. हे सोपं आहे का हो? तुम्हाला मी एक 40 बिंदूतून सरळ रेषा काढण्याला सांगितली, सोपी आहे का? अजिबातच नाही. ही काढली आहे ना पण संविधानात, म्हणजे त्यांचे सगळ्यांचे स्वारस्य जिवंत राहील. ठीक आहे, भाषावर प्रांतरचने या अत्यंत चुकीच्या निर्णयाने काही थोडी हालचाल झाली, त्या सगळ्या गाठोड्यामध्ये काहीतरी थोडं खळबळ माजली, थोडं लोकांना अस्मितांचे वेगळे प्रश्न निर्माण झाले, पण आता परत ते सगळे सेटल होत आहेत. पण मुळात हे सगळं गुंडाळून ठेवून हे सगळं एकत्र आणणं आणि ज्या समाजाला कुठलाही टोक शिल्लक नाही अस्मितेचं, अशा समाजामध्ये आत्मविश्वास आणणं, त्याला मतदानाकरता बाहेर पाडणं, त्या मतदानाचा हक्क, याला 60-70 वर्ष लागू शकतात. त्यामुळे फार काही त्याचं आपण भाऊ करायचं कारण नाही. अमेरिका 1776 साली स्वतंत्र झाली, किती वर्ष झाले? काय निवडणुका होतात? मी 6 निवडणुका अमेरिकेतल्या पाहिलेल्या आहेत प्रेसिडेंटच्या. काय निवडणुका होतात? काय दर्जाचे प्रेसिडेंट निवडून येतात? काय दर्जाचं मतदान होतं? त्यांचे बॅलेट जे पोस्टल बॅलेट आहेत ते आधी डिक्लेअर होतात, त्यात इतके चॅलेंज असतात, प्रत्येक निवडणुकीत कोर्टात चॅलेंज करतात. म्हणजे छापलेलं मतपत्रिका पण त्यांच्या मोजलेल्या म्हणजे घोळ आहेत. आणि ही लोकशाही कशी, म्हणजे EVM आलं वगैरे सोडा, पण मुळात म्हणतो या लोकांनाही शिस्त लावणं ही मोठी गोष्ट होती. आपलं संविधान त्या बाबतीत फार आयडियल आहे. आणि मला तर त्या संविधान समिती आपल्या आयुष्यात ते लोक क्षण पुढे सरकून जातात, ती माणसं परत भेटत नाहीत, कारण आपलं काळाचं अंतर असतं.
पण मला कधीतरी या सगळ्या लोकांना एकदा भेटून सांगितलं पाहिजे की तुम्ही फार मोठं काम केलं. आता भारतीय संविधान थोडं आपण बुकिश बघूया, म्हणजे थोडं ते एक तसा कॅनव्हास कळतो. हे एक अतिशय अद्वितीय, जगातलं एकमेव आणि सर्वसमावेशक असं एकमेव मॉडेल आहे लोकशाहीचं. मी 14 मॉडेल अभ्यास करून सांगतोय. एकमेव मॉडेल आहे, अद्वितीय त्या अर्थाने, मी दुसरं नाही याच्या अर्थ. त्याच्यात काय माहिती, एक प्रस्तावना आहे, म्हणजे आपण काय ॲड्रेस करतोय याचं पूर्ण भान असलेली एक प्रस्तावना आहे. त्याचे 22 भाग आहेत, त्यात 395 पेक्षा जास्त लेख आहेत प्रत्येक भागाचे मिळून. त्यात 12 वेळापत्रक आहेत, त्याची परिशिष्ट आहेत, काय रेफर केलंय प्रत्येक करण्याकरता. म्हणजे असं नाही की आमच्या डोक्यात त्याला मी लिहिलं, त्याचा रेफरन्स आहे. बिब्लिओग्राफी जी असते ना पुस्तकात, की हे कुठून आलं, याचं कारण काय होतं. या मूळच्या राज्यघटनेचे 22 भाग आहेत, 395 कलम आहेत आणि 3 वेळापत्रकं मूळच्या राज्यघटनेत होती. पण गेल्या 60 वर्षात अनेक घटनादुरुस्ती झाल्या, त्याच्यामुळे थोड्या सुधारणा त्यात केल्या गेल्या. आणि आंबेडकरांचं हे पहिल्यापासून म्हणणं आहे, त्यांची भाषणं आपण ऐकली, तर हे काळानुरूप बदललं पाहिजे. कारण ही काळादगडावरची रेघ नाही. समाज प्रवाही आहे, जनमानस प्रवाही आहे, परिस्थिती बदलणार आहे, हे बदलायला पाहिजे. त्या बदलायच्या सोयी आहेत, म्हणून घटना दुरुस्ती जी करायची त्याची पण एक प्रोसेस आहे जी वेल डिफाईन्ड आहे. म्हणजे याला म्हणतात फ्युचरचं. म्हणजे असं एक सार्वभौम प्रजासत्ताक, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून काम करताना काय करायला लागेल, सर्वंकष विचार, असं स्ट्रक्चर आहे. आपण कायम लोकशाहीबद्दल बोलताना लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं शासन या पद्धतीनं बोलतो. आपण त्याचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर कसा त्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचता येईल त्या शासनाला, त्या सरकारला, याचा प्रयत्न त्या संविधानात तरी झालेला दिसतो. आता जवळपास 75 पेक्षा जास्त वर्ष झाली, अजूनपर्यंत म्हणजे मला खरंच हा बऱ्याचदा प्रश्न पडतो की ज्या पद्धतीनं जे काही प्रश्न आपले ही लोकशाही अस्तित्वात होताना होती, बऱ्याच अंशी ते प्रश्न काही भागांमध्ये अजूनही अस्तित्वात दिसतात आपल्याला. तर खरंच हे लोकशाहीचं स्वरूप जे अपेक्षित होतं ते शेवटच्या माणसापर्यंत पोचलंय का? अजिबात नाही. आपण असं करू ना, या 75 वर्षाचे 3-4 टप्पे करू. 47 ते 67 20 वर्षाचा एक टप्पा घेऊ. ज्यावेळेला या भारतातल्या त्यावेळेच्या 34 कोटी 35 कोटी 45 कोटी पर्यंत झालेल्या लोकसंख्येला मला आता मतदान करता येतं, मला राजा निवडता येतो, मी राज्य चालवण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे, हे कळण्याची गोष्ट होती. म्हणजे एखादा माणूस झोपलाय, तुम्ही एक टेप रेकॉर्डर लावला, त्यात एक छान ठेका चाललाय, त्याला सांगितलं नाच, तो आधी उठून बसेल. तो म्हणेल काय लावलंय कोणी, मी झोपलो होतो ना, मला कशाला त्रास देत आहे. मग तो व्हायला काहीतरी म्युझिक चाललंय का, हो बरोबर ठीक आहे, बरं आज असू दे, ते त्याला सांगितलं तुला नाचायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे त्याची, उभं राहायची, आळस द्यायची, नकार म्हणायची, मग ऐकून घ्यायची, पर्यायाने म्हटल्यावर स्वीकारायची, तो रिदम समजून घ्यायची, त्यात शरीराला आदेश द्यायची, शरीर त्याच्या तालात लयामध्ये गुंफून घ्यायची, त्याला काही वेळ जायला लागतो. ते नेहमी मी असं म्हणतो पहिली 20 वर्ष त्यात गेली. खरं तर मला मतदान करायला जायचं 52 साली, आणि काय करायचं मतदान, आपण पंतप्रधान निवडायचं आहे, आपण प्रतिनिधी निवडायचं आहे. अरे म्हणजे आपला इंग्रज नाही, हेच कळायला वर्ष लागतात. लोकांना ही सवयच नाही हो. 700-800 वर्ष सवय नाही. विचार करा, तेव्हाही राजा होता ना, त्याच्या आधीच पण. म्हणजे तुम्ही जर 2000 पासून घ्या, इसवी पासून राज्य राजवाडे आहेत, कधी मतदान झालं आणि माझं मत कुणी ऐकेल काय, मला संबंध. एक राजा आणि प्रजा आहे, 2 स्तर आहेत. म्हणजे ती 2 स्तरावरची व्यवस्था आहे जगण्याची, समाज व्यवस्था. तिथे मतदान करायचंय, गाराणे नाही म्हणत आहे, मतदान हक्काचा भाग आहे. गळे काढायचे नाहीत, जाऊन व्हायलिन वाजवायचे नाही, हे माझं आहे, हे नाही येणार, मतदान आहे ना, तर इट्स डिफरंट राईट. तर तो येईपर्यंत ती 20 वर्षे त्यात गेली. झाला गोंधळ ना सगळा. हे असं का नाही पोचलं, याचा गोंधळ जो आहे तो पुढच्या 24 वर्षांचा आहे, 67 ते 91. पहिल्या 20 वर्षातला गोंधळ असा आहे, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की लहान मुलगा असतो ना, तेव्हा त्याला शिस्तीची सवय लावली, चपला अमुक ठिकाणी काढ, शर्ट हँगरला लाव, किंवा काय तू ते एक घरातली शिस्त लावली की तो शिस्तीत मोठा होतो. त्याला सांगितलं कुठेही फेक, कसंही वाग. त्याला ड्रगची सवय लावून दिली, त्याला काही चुकीच्या व्यसनं लावली, तर तो मोठेपणी कसा होईल कोणाच्या हातात राहत नाही. ही 20 वर्ष जरी समजून घ्यायची होती, तरी राज्यकर्त्यांनी या 20 वर्षात एवढी मोठी लोकशाही, एवढा मोठा हक्क, एवढी मोठी जबाबदारी आपल्याला दिली आहे, याचं काही प्रीचिंग करायला हवं होतं. मला मान्य आहे त्यांना देश चालवायचा होता, 27 धरणं पाकिस्तानात गेली, ब्ला ब्ला ब्ला, ते मोठ्या कारण आहेत. त्यामुळे आम्हाला देश कसं तरी उभा करायचा आहे, अन्न नाही देशामध्ये, सगळं मला मान्य आहे. पण तरी एक जबाबदारी म्हणून मतदान तरी कंपल्सरी करायला पाहिजे होतं. काहीतरी मतदानाचं काहीतरी एज्युकेशन शाळांमध्ये द्यायला पाहिजे होतं. नुसतं नागरिकशास्त्र पुस्तक अभ्यासक्रमातच नाही, जरुरीचं नाही. मत काय करायचं, तुम्ही मत देऊन काय करता, म्हणजे ते हळूहळू रुजलं असतं. आता ही जी पिढी 20 वर्षात मोठी झाली, पुढच्या
24 वर्षात 91 पर्यंत 67 ते 91 यांनी धुमाकूळ घातला. इथे सगळ्या प्रादेशिक अस्मिता उफाळून आल्या आहेत. सगळ्या प्रकारची संयुक्त सरकार तेव्हा आली आहेत एका देशात असून. सगळे राजकीय पक्ष आणि त्या सगळ्या प्रतिनिधींच्या वाईट सवयींचा काळ आहे. कारण मुळात पंतप्रधानांनीच आणीबाणी लादली आहे. पंतप्रधानांनीच तुमच्या लोकशाही हक्काची पायमल्ली केली आहे. त्यांनी उदाहरण घालून दिलंय, यथा राजा तथा प्रजा. लोकांना वाटलं अरे असंही करता येतं वाटतं. अच्छा, मी वोटिंग करता येतं का? अच्छा, एका याच्याने सरकार पाडता येतं का? माझ्या मताची किंमत असते का? पार्लमेंटमध्ये सगळं साठलोट करता येतं का? फ्लोअर मॅनेजमेंट वेगळी असते का? नागरिक शास्त्राचं पुस्तक वेगळंच म्हणतं, इकडे वेगळंच चालतं. या सगळ्या सवयी, वाईट सवयी लागलेला काळ आहे. 67 ते 91 लोकशाही म्हणून ना, देश म्हणून तुम्ही पुढे गेलात, बांगलादेश केला निर्माण, युद्ध जिंकला वगैरे सगळं ते ठीक आहे, मला त्याचं काही म्हणायचं नाही. देश म्हणून माझं घर, माझ्या घरातली शिस्त, माझ्या घरातला हक्क, माझ्या घरातला आदर, माझ्या घरातलं कर्तव्य, हे म्हणून विस्कळीत झालेला काळ आहे. मग आलं जागतिकीकरण 91 साली. जागतिकीकरणामधली पुढची जी 20-22 वर्ष आहेत त्याच्यात आर्थिक म्हणजे या सगळ्या गोंधळामुळे काय झालं, 2 गोष्टींना लोक वंचित झाले. एक अर्थकारणाला वंचित झाले. त्यामुळे अर्थकारणापासून वंचित झाल्यामुळे या सगळ्यांचे ॲस्पिरेशन, येणारा काळा पैसा, चालू झालेल्या वेगळ्या वेगळ्या पद्धती, याचं म्हणजे एक तर ते स्ट्रक्चर विस्कळीत झालं, ते मॅनिप्युलेट झालं आणि लोकांना फायदा मिळाला, लोक बुभुक्षित झाले. त्यामुळे जागतिकीकरणानंतर असं वाटलं की आता काहीतरी एक नवीन, एक भुकेल्या माणसाला काहीतरी आलं बाबा, काहीतरी खायला मिळालं, काहीतरी आपण कष्ट केलं तर आपल्याला मुलांना मोठं होता येईल, ही मध्यमवर्गीयांमधली आशा. ज्याला जेवायला मिळत नाही त्याला काहीतरी काम करून जेवायला मिळेल. आता काहीतरी जागतिकीकरण येतं, आपले दरवाजे उघडले, इन्व्हेस्टमेंट येते, म्हणून त्या बाजारामध्ये थोडे हालचाल, अशी सगळ्या पातळीवर काहीतरी नवीन घडतंय. याच्यामध्ये पुढची 18-22 वर्ष गेली. त्यातली शेवटची 5-7 वर्ष जर आपण काढले, नीट बघा, परत एक अख्खा 9%, 7%, 8% अशी ग्रोथ येऊन एक चांगलं सेटल होऊन अर्थकारण जगाच्या रंगमंचावर भारताची एक सत्ता म्हणून एंट्री होत असताना वृत्तीमध्ये मॅलिस गेलेलं होतं 22 वर्षातले 24 वर्षातल्या, ते सगळं अर्थकारणाकरता वापरण्यात आलं. नंतर सगळं करप्शनचा पिरियड येईल 2014 पर्यंतचा. त्या सरकारात उगीच करप्शन झालेलं, या वृत्ती डेव्हलप झाली. ही सगळी तीच माणसं आहे ना की संसदेत मॅनिप्युलेट केलं, लोकशाही पद्धतीत केलं, आता अर्थकारणात करता येतं. मग आम्ही स्टॉक मार्केट, हर्षद मेहता मॅनिप्युलेट करतो, मग स्टॉक मार्केट आपले सगळे देशाचे अर्थकारणाची सूत्र असणारी माणसं मॅनिप्युलेट करतात. मॉरिशसच्या लोकांवर आपण कॅपिटल गेन टॅक्स लावत नाही, कारण मॉरिशसमध्ये 450 शेल कंपन्या असतात, भारतातला हवालामधला पैसा तिकडे जातो. हे सगळं त्या काळात घडलेलं आहे. आता अकाउंटेबिलिटी सुरू झाली, ट्रेसेबिलिटी सुरू झाली, कॅश इकॉनॉमी कमी व्हायला लागली. हळूहळू होणार ना. त्या माणसाचं उदाहरण लक्षात घ्या, परत त्याला वेळ द्यावाच लागतो. त्यामुळे बँकिंग इकॉनॉमी आली. 4.5 कोटी लोकांचे बँक अकाउंट, 142 कोटीचा देश, 52 कोटी हाऊस होल्ड, 4.5 कोटी लोकांचे बँक अकाउंट. म्हणजे काय, कुठली काय बनाना रिपब्लिक आहे? सगळं कॅश इकॉनॉमी चालली रस्त्यात, अकाउंटच नाही. ट्रेसेबिलिटी कुठून आणणार? ही सगळी शिस्त लावण्यात 10 वर्ष गेली आहेत, 10-12 वर्ष पुढची. आता जाणीव व्हायला लागली. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की आत्ताची लोकसभा सुद्धा आणि झालेली विधानसभा सुद्धा ही तशा अर्थाने संबंधच आहे. बरं, दरम्यान तुम्हाला अजून एक सांगतो, हे सांगत असताना असं अजून एक सांगतो. अमेरिकेत बघा, बुश नावाचा अध्यक्ष निवडून आला, त्याने युद्ध लादलं, बरोबर, डिव्हास्टेशन झालं अमेरिकेचं, व्हिएतनामपेक्षा वाईट. सैन्य गेलं इराकमध्ये, ते आलंच नाही, बिन लादेन सापडलाच नाही, हे सगळं झालं. परत त्याला निवडून दिलं. इथे अटलजींचं सरकार होतं, इंडिया शायनिंग सारखी चुकीची आणि फक्त बरोबर पॉलिशिंगची घोषणा दिली, काही न करता घरी बसवलं लोकांनी. हे शहाणपण, हे विजडम त्या मतदारांनी मात्र जपलं. ज्यांनी मतदान केलं त्यांनी, सगळ्यांनी मतदान केलं असं नाही. इंदिरा गांधींना पण 8 महिन्यानंतर घरी बसवलं. इंदिरा गांधी नंतर जे आले ते आणखीन बेताल वागायला लागले, त्यांना परत घरी बसवलं. हे मात्र मतदारांनी ज्या 34, 35, 40% ॲव्हरेज मतदान झालं त्यात हा अंकुश मात्र ठेवला. आणि आत्ता ही 2 लोकसभा गेलेली आणि विधानसभा, इथं तुम्ही चेक कराच, त्यात लोकांना सगळ्यात जास्त लक्ष झालं की मला काय केलं पाहिजे, हा सगळा गदारोळ बाजूला सोडून कोणाला मतदान केलं पाहिजे, मला पैसे मिळायला लागले. मला एक कायम प्रश्न पडतो की ज्यावेळेस आपण लोकशाहीबद्दल बोलतो, हे कॉन्व्हर्सेशन, हा संवाद ना कायम राजकारणाकडे आपसूक सरकतो. म्हणजे जसं म्हणजे कायमच बऱ्याचदा असं वाटतं ना की नेमकी ही लोकशाही लोकांसाठी आहे का? कारण ना ज्या वेळेस आपण लोकशाहीबद्दल बोलतो त्या माणसांबद्दलची चर्चा बाजूलाच राहते आणि आपण एक पक्ष विरुद्ध दुसरा पक्ष, मग या पक्षाने किती काम केलं, त्या पक्षाने किती काम केलं, पण अल्टिमेटली आपण त्या माणसांबद्दल कमीच बोलतो. म्हणजे अजूनपर्यंत गेल्या इलेक्शन पर्यंत पण महाराष्ट्राचं जरी उदाहरण घ्यायला गेलो आपण, की ज्या पद्धतीनं इकडून तिकडे सगळ्याच पक्षातली माणसं फिरत होती,
लोकांना कळतच नव्हतं की मला विश्वास कोणावरती टाकायचा आहे, नेमकं काम करणारी व्यक्ती कोण आहे. तर मग हे जे होतं की फक्त राजकारणापुरती चर्चा लोकशाहीची का अडकून राहते असं वाटत राहतं. आता 3 प्रकारची समाज व्यवस्था लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो राजकारण का डॉमिनेट झालं. हो. एक 10-15% लोक आहे वरचे, ज्यांना फक्त देशाच्या पॉलिसीशी घेणं असतं. हो. तो समाज बिलेनियर आहे. अर्थ बजेटमध्ये काय पॉलिसी येते, मला कुठे काय करायला मिळतं, परदेशात किती पैसा जाऊ शकतो, येऊ शकतो, 15% लोक. उरले पुढचे 35-35 लोक ते आपण मध्यमवर्गीय. आपल्याला काय करत, आपल्याला पॉलिसी काही कळत नाही. हो. मला एक असं पाहिजे की मी आयुष्यभर सगळे टॅक्स भरतो, सेस भरतो, टोल भरतो, माझ्या मुलाला मेडिकलला ऍडमिशन घेताना 2 कोटी रुपये डोनेशन का द्यायला लागतं, हा प्रश्न मला पडतो. मला भ्रष्टाचार मोठा विषय आहे. आणि जे उरलेले 50% आहेत त्यांना सर्वायवल हा विषय आहे. अशा 3 स्तरात हा समाज गेला इकॉनॉमिकली. त्यामुळे सर्वायवलवाले लोक काय, कोण मला पैसे देईल जगायला, संध्याकाळी अन्न कोण देईल, त्याचं गेट राजकारण. भ्रष्टाचार कोण कमी करेल, चांगलं सरकार, चांगले लोक निवडून दिले तर कमी करेल, परत ओरिएंटेशन राजकारण. अरे मी प्रायव्हेटायझेशन केलं, मी उद्या एक पक्ष काढला आणि त्या पक्षाचं अकाउंट लागलं वेबवर, त्याला किती पैसे आले, हे जेव्हा घडेल ना तेव्हा राजकारणाचा लोलक अर्थकारणाकडे जाईल आणि तो हक्काकडे जाईल, कारण मी दिलेला असेल. ते नाही घडत आहे, हा प्रॉब्लेम. तेच जे आपण ओरिएंटेशन झालं ना पहिल्या 25-30 वर्षात, ती घडी चुकीची बसली. आता ती कदाचित मोकळी होईल, कारण आता असं घडेल कदाचित, म्हणजे आय डोंट नो हा पक्ष करलं का तू, मला पक्षांची काही घेणं नाही, पण गव्हर्नन्स येतो ना जेव्हा, तेव्हा गव्हर्नन्स म्हणजे लोकांना आता माझे हक्क कळायला लागले. मी गोष्टी RTI सारख्या गोष्टी आल्या, लोक आता मला मागता येतं बरं का, ही सुद्धा सवय नाही ना होते 30-40 वर्षात मधल्या. सांगेल ते करा, तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे लोकांनी जेव्हा पोस्टल बॅलेट होते, अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही मला सांगा, तुम्ही मतदान करता, तुमचं काय किती मत आहे पाड्यावरची, 1600, ते आणा मतपत्रिका, शिक्के मारून त्यांनी स्पिरिट टाकले, यांना पैसे दिले, संपला विषय. मतदानही केलं नाही आणि तो विषय चर्चेला येईल कसा, त्याला माहीतच नाही. तो डार्क पिरियड आहे बरं का, असं मेडिनेवल इतिहासातला डार्क पिरियड आहे ना, तसा हा डार्क पिरियड आहे लोकशाहीतला, तिथे काहीच कोणाला माहिती नाही. काय अरे चांगलं सुरू झालं होतं, काय झालं अचानक, असं झालंय. आणि ती फॅक्ट आहे. बरोबर. मला एक कायम प्रश्न पडतो की आपण शाळेत असताना सगळ्यांनाच नागरिकशास्त्र या पद्धतीनं विषय असतो. माझ्या आयुष्यात कुठलाही सामान्य माणूस म्हणून लोकशाहीबद्दल, त्या नागरिकशास्त्राबद्दल समजून घेतल्याने काय फरक पडेल, कारण तो म्हणजे नागरिकशास्त्र आम्ही सुरू करण्याचा हेतू पण हाच आहे की माझ्या आयुष्यात, कुठल्याही सामान्य माणसांच्या आयुष्यात त्या लोकशाहीबद्दल माहीत करून काय फरक पडणार आहे ना. मला काय त्यातनं काही आर्थिक आधार मिळणार आहे ना, मला माझ्यावरचे काही कष्ट कमी होणार आहेत. मी माझं आयुष्य जगतो आहे, मग मला नागरिकशास्त्राबद्दल, त्या लोकशाहीबद्दल जाणून घेतल्याने काय फरक पडेल. आता असं आहे की मी एका बोटीत बसलो, एक नावाडी आहे, मला तो नावाडी बदलायचा अधिकार आहे प्रत्येक टप्प्याला. बोट नदीच्या या काठाला लागले की मग नावाडी बदलायचं आहे का, मग मी काय करायचं, आपल्याला पाण्यातच जायचं आहे, बोटीतच बसलोय, असा विचार करणारा माणूस केव्हा असा विचार करेल की काय फरक पडणार आहे नावाडी बदलल्याने. त्याला कोण सांगितलं की अरे बोट बदलेल हळूहळू, नावाडी बदलला तर चांगले बसायला सीट मिळेल, दचके कमी बसतील, मोटराईज बोट येईल, लवकर पोचशील, हे सगळे जेव्हा त्याला फायदे दिसतील तेव्हा तो नावाडी बदलेल. नावाडी बदलल्याशिवाय हे बदल होणार नाही. आणि माझ्या लेवलला, इंडिव्हिज्युअल लेवलला काय फरक पडेल, तर मी आज इतका टॅक्स भरतो, मला प्रश्न विचारायची हिंमत येते बरं का. आणि किती अंधाधुंदी आली आहे. एका नगरसेवकाचा निवडणुकीचा खर्च किती हो, 10 कोटी. कितीच देतो अफिडेव्हिट तो सरकारी नियमाप्रमाणे, 25 लाख, 50 लाख, 9 कोटी 50 लाख येतात कुठून, कॅश इकॉनॉमीत नाही येतात. तो खर्च जे करतो ते त्याचं बिल देतो ना, ऑडिट होतं ना निवडणूक आयोगाकडून की यांनी 50 लाख खर्च केला, मग तो डिस्ट्रीब्यूट होतो प्रत्येक नगरसेवकावर. पक्ष असेल तर पक्षाचं एक पिरामिड ते रोलअप करतात वगैरे वगैरे अकाउंटिंग पद्धतीने, आणि एवढा खर्च यांनी केला. पण 9 कोटी 50 लाख तो खर्च करतोय, त्याच्याशिवाय ते कॅशमध्ये करतोय. मी जर नागरिक असेल तर मला हा फरक मी पाडू शकतो. विचारतो, तुम्ही काय ॲफिडेव्हिट दिलं, 25 लाख 50 लाख, कसं काय, एक चौकशी करा. यांनी ते इकडे पैसे वाटले, यांना तिकडे दिले, यांना कुकर दिले, त्यांना गाड्या दिल्या, यांच्याकरता हे केलं, इथे पाणपोळ्या बांधल्या, इथे जेवणावर खर्च केला, दारूवर खर्च केला. हे सगळ्या खर्चाचा हिशोब मी गेले 15 दिवस निवडणूक बघतोय फिरून. त्यांचं ऑडिट लावा, त्यांची इन्क्वायरी लावा. एक माणूस उठला ना असा, हे सगळं स्वातंत्र्य.
आणि तो दिवस लांब नाही बरं का. असं घडलं तर मला हा फरक पडेल की निवडणूक ऑनलाईन होईल. प्रत्येक पक्षाला किती पैसे दिले लोकांना कळू शकेल, किती डोनेशन आले ऑनलाईन. खरं तर सामान्य माणूस हे करू शकतो का? 200% करू शकतो. त्याच्याकडे सगळ्यात मोठा अधिकार. तो नगर मतं मागल्यावर तुम्ही सांगा ना. बरं, नोटा हा अधिकार नाही हो, आपण काहीतरी चुकीच्या पद्धती शोधतो. डॉक्टरकडे जाणार नाही अशी कुठे चॉईस असू शकतो का? डॉक्टर बदलायचा चॉईस असतो ना. नाही, मी औषधच घेणार नाही. नोटा आहे तशा प्रकारची नादानी आहे. नाही नाही, मी बदलेल ना. मी याला मला हा मत पक्षाला मला हा मतदार देऊ नका. तुम्ही एक प्रयोग एका वॉर्डात आपण करून बघू, तुमच्याबरोबर मी पण मदत करेल. आपण करू. खड्ड्यात जाऊ दे पक्षपेक्षा, आपल्याला काही संबंध नाही. कोणी काय असं ना, पंतप्रधान मुख्यमंत्री. आपण एका वॉर्डात जाऊ, त्या लोकांची मते, नगरसेवक, आता निवडणूक आहे ती, नगरसेवकाची मतं विचारू. वॉर्डाचं काय 10,000चं वॉर्ड आहे, मार्जिन वोट 3,000 धरा. 3,000 लोकांच्या सह्या गोळा करू की हा नगरसेवक नको. एका पक्षाची हिंमत होणार नाही त्याला द्यायची तिकीट, लक्षात ठेवा. हा फरक. मग सांगेल या डॉक्टरला तिकीट द्या आमच्या वॉर्डात, ना कुठल्याही पक्षाचा असेल, कुठल्याही पक्षाकडून द्या, हा निवडून आला पाहिजे मला नगरसेवक. हा सकाळपासून संध्याकाळून दवाखाना जाऊन सगळ्यांना औषध देतो, हा माणूस योग्य आहे नगरसेवकाला. त्याची काही जगण्याची तृप्त इच्छा नाही, याला काही पैसे कमवायचे नाही, सोन्याच्या चेन घालायचे नाही, मोठ्या गाड्या उडवायच्या नाही. तो पक्षपेक्षा आम्ही अपक्ष म्हणून उभं करतो. हा फरक पडेल. एक वॉर्ड आपण निवडू. मी खरंच सांगतो, ही चर्चा करत राहू, आपण पॉडकास्ट करत राहू, पण एक कृतीची वेळ येते. आपल्याला पण येते, नागरिकांना पण येईल. एक वॉर्ड आपण घेऊ मुंबईतला, तिथे आपण त्याची मतदार यादी घेऊन बसू, त्यातली डेमोग्राफी काढू. वयानुसार तरुण मतदार सगळ्यात जास्त असणार, 18 वर्षापासून मतदानाचा अधिकार आहे. ते 3,000 मतदान घेऊ, 3,000 मतदान आमच्याकडे, याला तिकीट दिलं तर मतदान करू. काय होतं बघा. दबाव येणार नाहीत काही, येतील दब नक्की येतील. हिंमत नाही होणार कोणाची काय करायची. ही ताकद लोकशाही तुम्हाला देते, ही नागरिकांना अजून कळलेलं नाही. हे कळेल त्या दिवशी मजा येईल. ज्या वेळेला कळतं त्यावेळेला सगळं बदलतं ना. मोठमोठे दिग्गज का पडतात निवडणुकीमध्ये? पक्ष सोडा हो, चांगली चांगली माणसं पण पडतात, त्यांच्या नावावर पक्ष उभा असतो, ते पण हरतात. का बरं हरतात? कारण हे कुठेतरी कोणतरी ते मार्जिन वोट लोक ठरवतात की नाही, याला दाखवायचं यांना. ते आधी केलं तर ट्रान्सपरंट होईल, ब्लॅकमेल करायची गरज नाही. आम्ही या पद्धतीच्या उमेदवाराला मतदान करू असं एक पत्रक आपण काढलं आणि सगळ्या राजकीय पक्षांनी दिलं. हिंमत आहे, तुम्ही लढा ना, करून दाखवा पैसे वाटून. हे 3,000 लोक तर हाणणार नाहीत, हे करू शकतो आपण. आणि मला तो फरक पडेल, कारण माझा नगरसेवक बदलेल तेव्हा मला कळेल की माझ्या वॉर्डाचा जो निधी आहे तो वॉर्डात खर्च होतो. मग मला कळेल की याला ज्याच्याकरता पैसे मिळतात, ते कुठल्या तरी एका नेत्याने सांगितलं होतं ना की मी अमुक एका समितीचा अध्यक्ष झालो आणि एका पक्षप्रमुखाकडे गेलो आणि त्याने मला विचारलं पैसे दिल्यावर, अरे एवढे पैसे मिळतात तुम्हाला? प्रमुखाने विचारलं. असं तो किस्सा आहे ना, एक घडलेला किस्सा आहे, का फार मोठ्या माणसाचं नाव घेत नाही मी. तो म्हणलं, अरे हे पैसे कमवतात तुम्ही लोक, त्या पक्षप्रमुखालाही माहित नव्हतं. तर हे लोकांना कळेल ना, एवढा पैसा मिळतोय किंवा एवढ्या गोष्टी आपल्याकरता करतं सरकार. आणि मी तुम्हाला मला एक साधं उत्तर द्या, या प्रश्नाचं उत्तर आहे, मला माझ्या हक्काप्रमाणे वागता येतं, हे वातावरण योग्य नाही का? अगदी योग्य. ते आणण्याकरता मला ताकद नाही का आहे? अधिकार नाही का आहे? आता त्या अधिकाराशी मी कॉम्प्रोमाइज करतो केव्हा? हा परत लोकांचा प्रश्न येतो बरं का. आपण 2 गोष्टीमुळे कॉम्प्रोमाइज करतो, एक भय असतं आणि एक भूक असते. कुठल्या तरी भयाला आपण बळी पडतो किंवा कुठली तरी भूक आपली भागून टाकतात लोक. आणि मग ते झालं की तुमची भूमिका घ्यायची पद्धत विस्कळीत होते, मग तुमचं भुक्कड पण तुमच्या आयुष्याला येतं. त्यामुळे भय आणि भूक या 2 तुमच्या भूमिकांशी कॉम्प्रोमाइज करणाऱ्या गोष्टी आहे, ज्यापासून दूर ठेवण्याकरता संघटित शक्ती आहे एकच उपाय. तुला भय आहे ना, मी माझ्याबरोबर राहा, आपल्याला काही भय नाही, दोघांना मिळून भय नाही, दोघांना मिळून काही आपल्याला भूक नाही, आपण भूक भागू एकमेकाची, त्याच्यावर नको अवलंबून राहायला. हे करता येऊ शकतं. हे लोकशाहीत घडणं शक्य आहे. याला खूप विरोध होईल, मी सांगतो. हे कॉन्ट्राडिक्टरी वाटेल तुम्हाला हे पॉडकास्ट संपल्यावर, असं म्हणतात, पण ऍक्च्युअली काय, मी काही आयडलिझम सांगत नाही, मी काही कुठलं तरी एक आदर्शवत स्वप्नातली व्यवस्था सांगत नाही. हे घडेल, हे करायला पाहिजे. हे सामाजिक संघटनांनी करणं आवश्यक आहे. महाराष्ट्राने देशात सतत भूमिका घेतलेली आहे, म्हणून महाराष्ट्र वेगळा होता. मी तुम्हाला 2400 लोकांची यादी दिली, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या देशाचं नाव केलं आहे गेल्या 1000 वर्षात. तर त्या लोकांनी तो बदलला, कारण ते भूमिका घ्यायचे, ते लोक कमी झाले, हा प्रॉब्लेम. लोकशाही तुम्हाला भूमिका घ्यायला स्कोप देते, हुकुमशाही देत नाही, डिक्टेटरशिप देत नाही. चायनामध्ये आज लोकशाही एक आहे. कम्युनिस्ट पॉलिट ब्युरो निवडून येतो का? येतो. मतदान होतं का? होतं. रशियात मतदान होतं का? होतं. पण ते मतदान यांना करा असं सांगितलं जातं, गोळी घातली जाते, असं मतदान होतं. भारतामध्ये तसं नाही आहे.
आपल्याला तो जगण्याचा अधिकार लोकशाही देते, आपण ती जपलीच पाहिजे, आपली जबाबदारी. आता आपण ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय, तर लोकशाही समोरची आता प्रायमरी आव्हानं कुठली दिसतात तुम्हाला? एक म्हणजे मला असं वाटतं की या लोकशाही व्यवस्थेत आत्ता 2 गोष्टी आल्या ज्या नव्हत्या. एक इन्व्हॉल्वमेंट आली आहे, विरुद्ध असेल बाजूने असेल, आणि दुसरं इनोव्हेशन आलं आहे. डिजिटलायझेशन झालं, डायरेक्ट डेबिट ट्रान्सफर झालं, कुठल्याही ज्या पद्धती इनोव्हेशन आहे या लोकशाहीतल्या लोकांना फायदे मिळण्याचं टेक्नॉलॉजीमुळे आलं. ही दोन्ही टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान जास्त वापरलं जाईल, ते वापरण्याचा प्रयत्न न होऊ देणं हे पहिला धोका आहे. म्हणजे जेव्हा असं एक डिसिजन होईल ना की नाही आता नाही, हे जे विरोध चालतात ना बऱ्याच, आता AI येणार आहे. AI मध्ये काय होईल, तुम्ही ॲब्सोल्यूट होऊन जातात अधिकार म्हणून. मी तुम्हाला लिहून देतो, AIचा आपण परिणामकारक वापर केला तर कुठल्याही IAS अधिकाऱ्याला IPS अधिकाऱ्याला काही अधिकार राहणार, सगळं मला क्लिअर करता येईल नागरिक म्हणून. जबाबदारी येते माझ्यावर. पहिलं जो आव्हान आहे ते घराणेशाहीचं आहे. लोकशाही आणि घराणेशाही एकत्र असूच शकत नाही ना, पॅराडॉक्स आहे ना. माझ्या घराण्यातल्या लोकांना मी तिकीट दिलं असं म्हणतो, तो बाय डिफॉल्ट लोकशाहीचा फॉलोअर असूच शकत नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. घराणेशाही पहिलं आव्हान आहे. दुसरं आव्हान तंत्रज्ञानाचा वापराला विरोध करणं, दुसरं आव्हान आहे कुठल्या तरी कारणाकरता. आणि तिसरं मला नेहमी अजून एक असं वाटतं की मी माझा असं नेहमी विचार करतो की अवेअर, असं काही पुढारी बोलतात ना की आपण मुंबईचं सिंगापूर करू. ते एका पुढाऱ्याचं नाव नाही सांगत, त्याला मी बाजूला घेऊन विचारलं, तुम्ही सिंगापूरला गेलाय का कधी? नाही म्हणे. म्हणजे तुम्ही काय बोलताय, मुंबईचं सिंगापूर करू? तुम्ही सिंगापूर पाहिलंय का? नाही बाबा, काय झालं कुठलं? म्हटलं मग काय, तुम्हाला काय माहिती काय करू? तुम्ही काहीतरी फालतू बडबड करतात सभेमध्ये. तर मला असं वाटतं की तुम्ही जे काय नागरिक, म्हणजे अशा अनेक लोकांना अवेअरच नाही आहे माझ्या हक्काची. आपण एक चिटशीट तयार केलं ना, आणि विधानसभेला या कुठल्या निवडणुकामध्ये तो उत्सव असतो म्हणून नाही, पण प्रत्येकाला काल निर्णय देतो ना आपण, त्याच्यावर तुमचा हक्काचं एक काय काय हक्क आहे तुम्हाला एक लिस्ट द्या प्रत्येक घरामध्ये. त्याच्यावर कॅलेंडर छापा, त्यांना वापरता येईल तारखा पाहायला सुद्धा. हे प्रदोष विदोष लिहितो ना आपण तिथ्या फिथ्या, त्यात लिहा या दिवशी हा हक्क पाळा, त्या दिवशी तो हक्क पाळा, असं एक हक्काचं कॅलेंडर द्या प्रत्येकाला घरात टांगायला. त्यात अनेक माहिती असेल, खोकला आला तर काय करायचं, पाय चुकलं तर काय करायचं, ते सगळं असू द्या घरगुती नृत्या. पण माझे हे हक्क आहेत बाबा. तुम्हाला मुलाला ऍडमिशन मागताना डोनेशन मागितलं का, हा तुमचा हक्क आहे, तुम्ही आज मागू शकता. हे त्यांना माहीत नाही बरं का अनेक लोकांना. मी तर खूप भारतात फिरतो, खूप शहरात जातो, बऱ्याच लोकांना हे माहीतच नसतो की असा काही आपल्याला अधिकार आहे. आपल्याला सातबारा करता तहसीलदार ऑफिसमध्ये जायची गरज नाही, हे आत्ता आपल्या 40% ग्रामीण जनतेला माहीत नाही. मग त्यांनी काय केलं, तो त्या टेस्ट करून तो उचलला तहसीलदाराच्या आणि तिकडे ई सेवा केंद्र काढले. ते काय करतात, त्यांच्याकडे कॉम्प्युटर आहे, ते म्हणतात काय तुमचं सर्वे नंबर, तो सातबारा काढून देतो. ही व्यवस्था नको आहे ना, मला माझ्या मोबाईलवर घेता येतो ना. जेव्हा मी नाशिक जिल्ह्यात एक आमचं गाव आहे छोटं, तिथे आम्ही जिकडे जातो नेहमी काही काम, त्या लोकांना सांगितलं, एका मोबाईलवर मी जवळपास 150 लोकांचे सातबारे काढून दिले. म्हणले अहो तिकडे जाय. म्हटलं कुठलं ई सेवा केंद्र, हेच ई सेवा केंद्र मोबाईल. तर मला असं वाटतं की आपण अपेक्षा करतो ना, तेव्हा त्यांना काही अवेअरनेस नाही ते आणण्याकरता. तर अवेअरनेस नसणं आणि अशा यंत्रणा कार्यरत असणं जे अवेअर पासून दूर ठेवतील, त्यांचा डोकालोष काही जास्त आहे. शेवटचा प्रश्न, आपण आता बऱ्याचदा लोकशाही धोक्यात आहे वगैरे असे संवाद ऐकत असतो, त्यावेळेस लोकशाहीचं भविष्य काय वाटतं, म्हणजे भारतीय लोकशाहीचं भविष्य काय वाटतं? मला तर वाटतं अत्यंत उज्ज्वल आहे, आणि अशी 2 कारणं आहेत. अमुक पक्ष सत्तेवर आहे म्हणून मी हे बोलत नाही. हा तरुण होणारा देश आहे. ओंकार, तुमच्या वयाच्या मुलांमध्ये जो देशाबद्दलचा धागा आहे ना, तो पारखून घ्यायचा आहे. तो फार मोलाचा आहे. तरुण कुतूहल असतं तरुण पिढीमध्ये, ते प्रश्न विचारतात, ते फार आवश्यक. 50 नंतरची पिढी ही सेटल आहे, ते कुठलेही प्रश्न विचारत नाहीत. मानसिकदृष्ट्या 50च्या वर असलेले पण काही 30चे लोक आहेत, त्यांचा आपल्या देशाला काही उपयोग नाही. पण 20 ते 25, 40 मधली तुमच्या हा तरुण जास्त, म्हणजे आता आपल्या देशामध्ये जवळपास 53 कोटी लोक वय वर्ष 17 ते 34 मधले असतील. त्यामुळे हा प्रश्न विचारणारे लोक, हा सगळ्यात मोठी आशा आहे मला. फक्त त्यांना फीडिंग झालं पाहिजे. नागरिकशास्त्राचं पुस्तक जर आपल्याला सिलेबस बदलता आला तर फार बरं होईल, आणि तो कंपल्सरी सब्जेक्ट करता आला ऑप्शनच्या ऐवजी, तर लोकांना, कारण ते कळणं, मगाशी तुम्ही फार छान बोललात की ते एक वेळ हे नाही केलं चालेल, पण हे आलं, हे कळलं पाहिजे. ते गणित नाही आलं चालतं, तर न्यूटन पास्कल फिस्कल नाही कळलं चालेल, हे कळलं पाहिजे. हे जर त्यांना कळलं ना, तर ते फार उत्तम नागरिक होतील. सगळ्या ठिकाणी जिथे नागरिक व्यवस्था चांगला, तिथे काय हो, तुम्हाला माहिती आहे का, आता आपण
कुठल्याही देशात गेलो, युरोपमधल्या कुठल्याही, तिथं अनेक देशात गेलो, तिथे आपली गाडी आपण तिरपी जरी पार्क केली ना, सहज जाणारा माणूस म्हणतो पार्क इट वेल. तो त्याच्याशिवाय इतर काय चुका करता याच्याबद्दल पण अवेअर असतो. जी चूक आहे त्याला माहिती आहे. आपल्याकडे ती पद्धतच नाही काही शिकवण्याची, किंवा ते आपल्या शाळेपासूनच शिकवलं जातं ना मुलांना. आता आपण स्वच्छ भारत आल्यावर लहान मुलं आई बापाला सांगतात खिडकीतनं गाडीतनं बाहेर कचरा टाकू नका, कारण त्या मुलांना कळले, कारण ते करेक्ट आकलन होण्याचं वय, तेव्हा स्पंज कोरडा असतो, शोषून घेतो सगळं. आपण त्या कोरड्या वयात त्यांना काहीतरी फालतू स्टोऱ्या शिकवतो. बाबा ब्लॅक शीप हॅव यू एनी वूल, हा कुठला बाबा आणि कुठली ब्लॅक शीप, जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल, कोण जॅक अँड कोण जिल, हे काय शिकवतो आपण? त्याचं पर्यावरण काय? तो राहतो कुठल्या तरी खेडेगावात, तिकडे ते मिलचा भोंगा पुरी वाजत तसं कोंबडा ओरडतो तेव्हा जाग येते. जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल ही कविता आपण शिकवतो, तो फार चांगलं शिकतो म्हणून म्हणतो. हे शिक्षण जे पाठांतरावर झालंय ना, ते आकलनावर करा, सगळा फरक. आपण आकलन इंद्रियच बंद झालंय. किती आठवतं याच्यावर पोरं पास होतात, काय समजलं याच्यावर कोण पास होतं. तो एक भाग आहे, आणि तो होऊ शकतो आत्ता, कारण तुम्ही प्रश्न विचाराल, तुम्ही हे बदलू शकता, म्हणजे तुम्ही हे सांगू शकाल की नाही आम्हाला याची उत्तरं पाहिजे. त्यामुळे मला आशा आहे की हे खूप चांगलं होईल पुढे. आता काय माहिती का, एक व्यवस्था लागायला लागली, समजा ट्रान्सपरन्सी यायला लागली, गव्हर्नन्स आलंय. आता याला जी साथ पाहिजे ती अवेअरनेसची पाहिजे, जाणीवेची पाहिजे, की बाबा मला हे हक्क आहे, मला हे करायचं आहे. तर चांगले दिवस आहे, 200% चांगले दिवस. फक्त थोडा आकलन, अवेअरनेस, त्यातले बाकीच्या चुकीच्या गोष्टीचं बाजूला काढल्या, घराणेशाही, अमुक दमुक, पैशाचं ओरिएंटेशन, अर्थकारण, त्यातलं मॅनिप्युलेशन, तर हे फार हा छान प्रवाह आहे, त्याच्यावर विषप्रयोग नाही होणार. खूप खूप आभार सर तुमचं. लोकशाहीचं काय स्वरूप असू शकतं, काय पद्धतीनं त्या लोकशाहीकडे पाहिलं पाहिजे, याबद्दल आज आपण या एपिसोडमध्ये चर्चा केली. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट्समध्ये द्यायला विसरू नका, आणि नागरिक शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.